दरम्यान इकडे मकोका प्रकरणात गजाआड गेलेल्या वाल्मिक कराडवर एसआयटी नंतर आता ईडीच्या रडारवरती तो आलाय। घरगड्यापासून करोडपती झालेल्या कराडनं आता कुठे कुठे माया जमवली आहे, कराडचे कोणकोणत्या शहरांमध्ये आलिशान फ्लॅट्स आहेत, कुठे कोट्यावधींचे भूखंड आहेत, यावरचा हा रिपोर्ट। मुंडेंचा घरगडी ते करोडपती, वाल्मिक कराडची संपत्ती किती? एसआयटी नंतर कराड ईडीच्या निशाण्यावर। गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते करोडपती हा प्रवास आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचा। कराडवर मोक्का लागल्यानं तो सध्या सीआयडी कोठडीत आहे। कराडनं आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी परळीत राखेच्या व्यवहाराचं कंत्राट, बीड केज परळीत वाईन शॉप इतकंच नाही तर दुसरी पत्नी ज्योती जाधव, आरोपी विष्णू चाटे यांच्यासह वॉचमन ड्रायव्हर यांच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये। त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा, आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर। दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार कोणत्या शहरात कराडची किती मालमत्ता आहे पाहूयात। पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर 35 कोटी किमतीचं शॉप आहे। ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर आलिशान ऑफिस आहे। मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावावर 75 कोटींचा इमारतीचा फ्लोअर आहे। सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगावमध्ये 50 एकर जमीन आहे। ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत 50 एकर जमीन आहे। मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगावमध्ये 10 ते 12 एकर जमीन आहे। वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये 15 ते 20 एकर जमीन आहे। बीडमध्ये 50 एकर, बार्शीत 45 एकर, सोनपेठमध्ये 50 एकर जमीन आहे। तर केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी फाट्याजवळ पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयव्हरी इमारतीत कराड आणि त्याची पत्नी मंजली कराडच्या नावावर 3.5 कोटींचा फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं। मालमत्ता कर न भरल्यानं कराडच्या या घरावर महापालिकेनं नोटीस लावली आहे। दुसरीकडे केज नगरपंचायतीनंही कराडच्या वाईन शॉपला दिलेलं नाहरकत प्रमाणपत्र रद्द केलंय। मसाजो ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराड यांची अवाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराड यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे। या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचं मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे। वाल्मिक कराड यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयव्हरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये 6व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे। उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट्यावधीच्या घरामध्ये आहे। गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून काम केलेल्या वाल्मिक कराडकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय। तर यापूर्वीच 2 फेब्रुवारी 2022ला कराडला ईडीनं नोटीस पाठवली होती। आता कराडबाबत नवे खुलासे समोर येत असल्यानं ईडी कराडच्या संपत्तीवर टाच आणणार का आणि सीआयडी सोबत ईडी ही कराडची चौकशी करणार का याकडेच लक्ष लागलंय। गोपाल मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।